नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन भाग घेऊन येतोय आर्टिकल. आता आर्टिकल म्हणजे काय तर उपपद. आता उपपद हे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये साधारणतः वर्ग 5वी पासनं तर 12वी व त्याच्या पुढील शिक्षणातही दिसून येतात. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा उपपदांवर प्रश्न विचारले जातात आणि तरीसुद्धा मुलांना उपपदांचा वापर येत नाही. का तर नियमामध्ये नियम काही क्लिष्ट आहेत. पण आपण जर बारकावे समजून घेतले तर नियम एवढे असे अवघड नाही आहेत. आता बघूयात अ आणि ॲन हे उपपद. सर्वप्रथम आजच्या ह्या भागामध्ये आपण फक्त अ आणि ॲन हे उपपद पाहणार आहोत. तर बघूयात अ ॲनचे नियम. अ ॲनचा पहिला नियम, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात इंग्रजी स्वराने होत असेल तर त्यापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे की नियमामध्ये आपल्याला एका नियमामध्ये 3 अटी टाकलेल्या आहेत. पहिली अट या नियमामध्ये काय दिसते तर आपल्याला ॲन लावण्यासाठी पहिली अट ही आहे की ते एकवचन पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आज एकवचन आणि अनेकवचन यातला फरक कळत नाही. आपण पुढे जाण्याच्या आधी थोडंसं बारकाईनं जाऊ. बघा, एकवचन बोर्डवर मी तुमच्यासमोर एकवचन आणि अनेकवचन दोन्ही लिहितोय. बॉय. आता बॉय म्हणजे काय मित्रांनो तर बॉय म्हणजे मुलगा. आता मुलगा म्हटल्यावर किती मुलगा? एक मुलगा. आता एक मुलगा एक बॉय म्हटल्यावर तो एकवचनात येणार की अनेक वचनात येणार? साहजिकच आपण त्याला एकवचनाखाली लिहिणार. मग बॉयचं अनेक वचन काय? मुले. इंग्रजीमध्ये बॉईज. बरोबर. तर बॉयचं अनेक वचन बॉईज होतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, नियमामध्ये पहिली अट काय? अनेक वचनाच्या आधी ॲन लागत नाही. एक वचनाच्या आधी मात्र ॲन लागू शकतं. का? कारण ॲनचा पहिलाच नियम आहे बाळांनो, एकवचनी. बरोबर. ॲनचा अर्थसुद्धा तोच होतो, एक. ॲन म्हणजे काय? एक. त्यामुळंच त्याच्यामध्ये पहिली अट दिसून येते की एकवचन पाहिजे. दुसरं एक्झाम्पल बघा, मी लिहिलं गर्ल. आता गर्ल म्हणजे काय? मुलगी. किती मुलगी? एक मुलगी. मग मुलगी जर एक असेल तर ती एक वचनात येणार की अनेक वचनात? एक वचनात. बरोबर. कोणतीही वस्तू जी एक या संख्येत असेल ती एक वचनामध्ये येणार. बरं, याचं अनेक वचन गर्ल्स. चला तिसरं एक्झाम्पल बघा, मी लिहिलं मॅन. आता मॅन म्हणजे काय? माणूस. बरोबर. याचं अनेक वचन मात्र मॅन्स होत नाही. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, सामान्य नामानंतर यस यस लावलं की अनेक वचन. कधी कधी यस यस लागत नाही, एखादं अक्षर बदलतं, काही स्पेलिंगमध्ये चेंज होतात. मॅनचं अनेक वचन होतं मेन. लक्षात आलं मित्रांनो? हे आहेत एकवचन अनेक वचन. पण लक्षात घ्या, ॲन फक्त एक वचनात लागतं, अनेक वचनात कधीही ॲन लागत नाही. बरोबर. ही गोष्ट पक्क आपल्या डोक्यामध्ये गाढ बांधून ठेवा. बरोबर. म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत किंवा स्पर्धात्मक परीक्षा देताना सुद्धा ही गोष्ट आपल्याला कामी येईल. त्यानंतर ॲनमध्ये त्या पहिल्या नियमामध्ये जी अट आहे ती दुसरी अट आहे, सामान्य नाम पाहिजे. आता सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम म्हणजे ज्या नामानं आपल्याला एका संपूर्ण जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो
त्याला म्हणायचं सामान्य नाम. कसं? बघा, मी म्हणलं बॉय. बॉय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मुलगा येतो. मग जगातला कुठलाही मुलगा पाहिला की आपण त्याला बॉय म्हणणार, म्हणजे बॉयचा वर्ग त्यात आला. नसल लक्षात आलं तर अजून एक एक्झाम्पल देतो. बर्ड म्हणजे काय? पक्षी. मग पक्षी म्हणलं की त्यात पॅरोट आला, त्याच्यामध्ये स्पॅरो आली म्हणजे चिमणी आली, मोर पिकॉक आला, डक बदक आला, म्हणजे सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती, एक वर्ग, पक्षाची संपूर्ण जात बरोबर त्याच्यामध्ये आली. म्हणजे ज्या नामानं आपल्याला एका वर्गाचा, जातीचा बोध होतोय ते सामान्य नाम. तर लक्षात घ्या, सामान्य नामाच्या आधीच अ लागत असतं. इतर नामापूर्वी लागत नाही. म्हणजे विशेष नाम, पदार्थवाचक नाम, धातुवाचक नाम, भाववाचक नाम, गुणवाचक नाम बरोबर. या ठिकाणी लागत नाही. आपण चा नियम पाहतोय. त्याच्यामध्ये तिसरी अट या नियमामध्ये आहे की त्याची सुरुवात इंग्रजी स्वरानं झाली पाहिजे. आता इंग्रजी स्वर म्हणजे काय? इंग्रजीमध्ये एकूण 26 मुळाक्षर आहेत, 26 अल्फाबेट्स आहेत. लहानपणापासून आपण ABCD पाठ करत आलो. आता याच्यामध्ये इंग्रजी स्वर कोणते कोणते आपणा सर्वांना माहिती आहे. A, E, I, O, U. A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत. उरले किती? 21. जे उरलेत 21 ते व्यंजन आहेत. मग हा स्वर आणि व्यंजनाचा भेद का? हेही बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. लक्षात घ्या बाळांनो, ज्या अक्षरांना स्वतःचा स्वतंत्र उच्चार असतो त्यांना स्वर म्हटलं जातं बरोबर. त्यांना इतरांचा आधार घ्यावा लागत नाही, इतरांवर निर्भर राहावं लागत नाही. A, E, I, O, U हे 5 अक्षरं ABCD मध्ये असे आहेत ज्यांना उच्चार करण्यासाठी इतरांचा आधार घ्यावा लागत नाही. व्यंजनांना मात्र इतरांचा आधार घ्यावा लागतो, म्हणजे स्वरांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळं स्वर आणि व्यंजन असा भेद. हा नियम, या नियमामध्ये 3 अटी होत्या. पहिली अट होती एकवचन पाहिजे, दुसरी अट होती सामान्य नाम पाहिजे, आणि तिसरी अट होती त्याची सुरुवात इंग्रजी स्वरानं होत असेल तर त्यापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. एक्झाम्पल बघा, ॲपल. आता ॲपलचं आपण स्पेलिंग केअरफुली पाहिलं. ॲपल म्हणजे सफरचंद. किती सफरचंद? 1. म्हणजे ते किती वचन आहे? 1 वचन बरोबर. दुसरी गोष्ट, ॲपल हे सामान्य नाम आहे का? हो आहे. त्याची सुरुवात एने म्हणजे इंग्रजी स्वरानं झाली आहे का? येस, डेफिनेटली. मग आपण त्यासमोर काय लावू शकतो? ॲन, कारण नियम तोच सांगतोय. एकवचनी सामान्य नामाची सुरुवात इंग्रजी स्वराने होत असेल तर त्यापूर्वी 101% काय लागणार? ॲन हे उपपद लागणार. त्यामुळं याच्या आधी ॲन, ॲपल हे ॲन्सर येणार. दुसरं एक्झाम्पल, एलिफंट बरोबर. काय लिहिलंय मी? एलिफंट. एलिफंट म्हणजे काय? हत्ती. किती हत्ती? 1 हत्ती. म्हणजे किती वचन? 1 वचन बरोबर. सामान्य नाम सुरुवात कशाने झाली? ईनं म्हणजे इंग्रजी स्वरानं. काय लागणार? ॲन एलिफंट. तिसरा शब्द, तिसरं एक्झाम्पल, आईस्क्रीम. किती वचन? 1 वचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर आय, इंग्रजी स्वर. काय लागणार? ॲन. झालं ॲन आईस्क्रीम. तिसरं एक्झाम्पल, ओ. ओपासनं मी घेतलं ऑरेंज. ऑरेंज किती वचन? 1 वचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर ओ. काय लागणार? ॲन ऑरेंज.
शेवटचं एक्झाम्पल अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. किती? एक, म्हणजे एकवचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर यू म्हणजे इंग्रजी स्वर. काय लागणार? ॲन. म्हणजे काय झालं आन्सर? ॲन अम्ब्रेला. लक्षात घ्या बाळांनो, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात इंग्रजी स्वराने होत असेल तर त्यापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. जर पहिला नियम कळाला तर दुसरा नियम समजणं आपल्याला फारसं काही अवघड जात नाही. आता बघूयात नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 आपल्याला असं सांगतो. नियम क्रमांक 2 बघा, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात इंग्रजी व्यंजनाने होत असेल तर त्यापूर्वी अ हे उपपद वापरतात. बरोबर? म्हणजे पहिला नियम आणि दुसरा नियम जर तुम्ही कंपेअर केला तर दोन्हीमध्ये पहिली अट आहे एकवचन पाहिजे, दुसरी अट आहे सामान्य नाम पाहिजे. या दोन्ही अटी सारख्या आहेत. या नियमामध्ये मात्र तिसरी अट बदलते. तिसरी अट आहे त्याची सुरुवात इंग्रजी व्यंजनाने होत असेल तर अ हे उपपद वापरतात. मग इंग्रजी व्यंजन कोणते कोणते? तर इंग्रजीमधल्या एकूण 26 अक्षरांपैकी, मुळाक्षरांपैकी 5 अक्षर हे स्वर आहेत, ए आय ओ यू, आणि हे सोडून बाकी जे उरले ते इंग्रजी व्यंजन. मग ते कोणते कोणते? बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. असे हे 21 व्यंजनं आपल्यासमोर आहेत. बरोबर? या 21 व्यंजनापैकी कोणत्याही अक्षरानं सुरुवात झालेला शब्द, पण तो एकवचन पाहिजे, त्याची सुरुवात सामान्य नामानं झाली पाहिजे, आणि तिसरी अट त्याची सुरुवात इंग्रजी व्यंजनानं झाली होत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच अ हे उपपद लागणार. आता बघूयात उदाहरण. बॉल किती वचन? एक वचन. का? बॉल म्हणजे चेंडू. किती? एक चेंडू. त्यामुळं काय लागणार? बरं, सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर बी हे इंग्रजी व्यंजन, त्यामुळं त्यापूर्वी काय लागणार? अ बॉल म्हणजे एक चेंडू. दुसरा शब्द मी घेतला कॅट. कॅट किती वचन? एक वचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर सी इंग्रजी व्यंजन. बरोबर? म्हणजे तिन्ही अटींची पूर्तता झाली. एक वचन आहे, सामान्य नाम आहे, सुरुवातीचं पहिलं अक्षर इंग्रजी व्यंजन आहे. काय लागणार? अ. आन्सर काय? अ कॅट, एक मांजर. येते लक्षात मित्रांनो? चला तिसरं एक्झाम्पल डी. डी फॉर मी घेतलं डॉग. डॉग किती वचन आहे? एक वचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर डी इंग्रजी व्यंजन. काय लागणार? अ. आन्सर अ डॉग. बरोबर? एक कुत्रा. आलं लक्षात? चला पुढचं एक्झाम्पल मी घेतलं फिश. किती वचन? एक वचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर एफ इंग्रजी व्यंजन. बरोबर? काय लागणार? अ फिश. बरोबर? येते बाळांनो लक्षात? एक वचन असेल, सामान्य नाम असेल व सुरुवातीचं पहिलं अक्षर इंग्रजी व्यंजन असेल तर त्या ठिकाणी 100% लागणार अ. आलं लक्षात? अ आणि यांचा दोन्ही नियम कळाले. जर तुम्हाला पहिला नियम कळाला तर तिसरा नियम कळेल, आणि दुसरा नियम कळाला तर चौथा नियम कळेल. बरोबर? त्यामुळं तुम्हाला पहिला आणि दुसरा नियम छान पद्धतीनं लक्षात ठेवावंच लागेल. आता बघूयात नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3 नियम क्रमांक 1 सारखाच आहे, म्हणजे जवळपास 80% भाग त्याचा सारखा आहे. काय म्हणतो हा नियम बघा. एकवचनी सामान्य नामाची सुरुवात इंग्रजी स्वराने होत असेल परंतु त्याचा उच्चार मराठी व्यंजनासारखा असेल तर ॲन ऐवजी अ हे उपपद वापरतात.
आलं लक्षात? नियम नीट ऐका. एकवचनी सामान्य नामाची सुरुवात इंग्रजी स्वरानं होत असेल परंतु त्याचा उच्चार मराठी व्यंजनासारखा असेल तर ॲन ऐवजी अ हे उपपद वापरतात. म्हणजे बाळांनो, मित्रांनो, इंग्रजी तुमच्यासमोर जे सामान्य नाम आहे एकवचनी, याच्या आधीच्या नियमामध्ये आपण सुरुवातीचं पहिलं अक्षर काय आहे इंग्रजी याला महत्त्व दिलं होतं. पण या नियमामध्ये स्पेलिंगची सुरुवात कशानं होते त्याला महत्त्व दिलेलं नाही आहे. महत्त्व दिलं कशाला? तर महत्त्व दिलं त्याच्या उच्चाराची सुरुवात कशानं होती आहे. बरोबर? त्याची सुरुवात मराठी व्यंजनानं होत असेल तर त्यापूर्वी आपल्याला ॲन ऐवजी अ हे उपपद वापरायचं आहे. कसं कसं नीट लक्षात घ्या. मी तुमच्या समोर शब्द लिहिला आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे गणवेश. बरोबर? आपण गणवेश परिधान करतो. किती वचन? एक वचन. कोणतं नाम? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर यू म्हणजे इंग्रजी स्वर. पहिल्या नियमानुसार आपण सरळ सरळ इथं ॲन लावतो. पण या ठिकाणी व्याकरणकर्ता असं म्हणतोय की त्याची उच्चार मराठी व्यंजनासारखा व्हायला लागला. आता मराठी स्वर आणि व्यंजन आम्हाला माहिती आहेत का? नाहीत. तर लक्षात घ्या. अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा हे मराठी स्वर आहेत. आणि हे सोडून क पासून न्यपर्यंत बाकी सर्व हे मराठी व्यंजन आहेत. मग याची सुरुवात होती आहे युनिफॉर्म म्हणल्यावर यू इंग्रजी स्वर परंतु उच्चार मराठी व्यंजनासारखा. ॲन ऐवजी काय लागणार? अ लागणार. दुसरा शब्द, दुसरा एक्झाम्पल मी तुमच्यासमोर घेतोय युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी हा शब्द सुद्धा एक वचन आहे. नाम कोणतं? सामान्य नाम. सुरुवातीचं पहिलं अक्षर यू इंग्रजी स्वर परंतु उच्चार मराठी व्यंजनासारखा. ॲन ऐवजी काय लागणार? अ लागणार. अ मध्ये अट टाकली. हा नियम म्हणतो एकवचनी सामान्य नावाची सुरुवात इंग्रजी व्यंजनानं होतीये परंतु त्याचा उच्चार मराठी स्वरासारखा होतोय. तर त्या ठिकाणी अ न लागता ॲन हे उपपद वापरावं. आलं लक्षात? म्हणजे या नियमामध्ये सुद्धा इंग्रजी जे एकवचनी सामान्य नाम आहे त्याची सुरुवात स्वरानं होतीये का व्यंजनानं होतीये याला महत्त्व नाही दिलं. महत्त्व दिलं बाळांनो त्याचा जो उच्चार होतोय तो मराठी स्वरासारखा काय व्यंजनासारखा आहे. या ठिकाणी काय सांगितलंय? जरी त्याची सुरुवात इंग्रजी स्वरानं होतीये इंग्रजी व्यंजनानं होतीये परंतु त्याचा उच्चार मराठी स्वरासारखा आहे. तर त्या ठिकाणी अ नाही वापरायचं, ॲन हे उपपद वापरायचं. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो आवर, HOUR, आवर, आवर. ओके. याचा उच्चार बरेच जण हावर करतात. HOUR. एच दिसतं, ह म्हणायची सवय. ॲक्च्युअलमध्ये आहे आवर. आता बघा आवर म्हणजे तास, एक तास, एक घंटा. ओके. आता ह्या ठिकाणी बघा एक आलं म्हणजे एक वचन आहे, सामान्य नाम आहे. सुरुवातीचं पहिलं अक्षर यच हे इंग्रजी व्यंजन आहे. जर दुसरा नियम आपण या ठिकाणी अप्लाय केला तर आपण लावतो अ. बरोबर? परंतु हा नियम काय म्हणतोय? जरी त्याची सुरुवात इंग्रजी व्यंजनानं व्हायला लागली परंतु उच्चार मराठी स्वरासारखा व्हायला लागला. म्हणजे बघा आवर मध्ये आ हे मराठी स्वर आहे. त्याची सुरुवात मराठी स्वरानं व्हायला लागली त्यामुळं त्या ठिकाणी अ न वापरता ॲन वापरलं जातं. दुसरं एक्झाम्पल ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक. मॅन म्हणजे काय? माणूस. आता लक्षात घ्या बऱ्याच जणांचं नियमामध्ये एक गफलत अशी होते की शिकवताना शिक्षक सांगतात की सामान्य नामाच्या आधी अयान वापरलं जातं. आता या ठिकाणी ऑनेस्ट हे तर
विशेषण आहे. मग विशेषणाच्या आधी अयन वापरतात का? तर लक्षात घ्या बाळांनो, ज्या सामान्य नामाच्या आधी विशेषण येतं, बरोबर, जसं की गर्ल शब्द आहे, मी ब्युटिफुल लिहिलं त्याच्या आधी, ब्युटिफुल गर्ल, तर गर्ल या शब्दाबद्दल ब्युटिफुल शब्द हा अधिक माहिती सांगतो, म्हणजे ते गर्ल या शब्दाचं विशेषण आहे. तर या ठिकाणी अ हे उपपद ब्युटिफुलच्या आधी लागणार. येते लक्षात मित्रांनो? म्हणजे ज्या वाक्यामध्ये सामान्य नामाच्या आधी विशेषण आहे, त्या वाक्यात जर तुम्हाला आर्टिकल वापरायचं असेल तर ते सामान्य नामाच्या आधी न लागता विशेषणाच्या आधी लागत असतं, बरोबर. तसं मुळामध्ये विशेषणाच्या आधी अयन लागत नाही, परंतु सामान्य नामाच्या आधी विशेषण आलं तर त्या विशेषणाच्या आधी मात्र अयन लागत असतं. तर या ठिकाणी बघा, ऑनेस्ट मॅन. आता या वाक्यामध्ये ऑनेस्ट मॅन, प्रामाणिक माणूस, हे एक वचन आहे, सामान्य नाम आहे, सुरुवातीचं पहिलं अक्षर याचे इंग्रजी व्यंजन आहे, परंतु उच्चार मराठी स्वरासारखा होतोय. बघा, ऑनेस्ट म्हणजे म्हणजे काय झालं, मराठी स्वर. मग जरी सुरुवात इंग्रजी व्यंजनाने होतीये, परंतु उच्चार मराठी स्वरासारखा होतोय, त्यामुळे या ठिकाणी लागणार ॲन ऑनेस्ट मॅन. तिसरं एक्झाम्पल, MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. आता हा हे जे पद आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा MLA, हे एकवचनीय सामान्य नामे, सुरुवातीचं पहिलं अक्षर यम आहे, तर आपण डोळे झाकून त्या ठिकाणी MLA लावतो, परंतु त्याचा उच्चार जर तुम्ही काढला तर एडक्याचं ए आणि म येतं, MLA, म्हणजे त्याची एची सुरुवात होती आहे एडक्याच्या एनं, म्हणजे मराठी स्वरानं, आणि त्यामुळं बाळानं त्या ठिकाणी अ हे उपपद न लागता ॲन हे उपपद लागतं, आणि आपण त्याला म्हणतो ॲन MLA. लक्षात आलं? नियम क्रमांक नेक्स्ट, संख्यावाचक नामापूर्वी, संख्यावाचक नामापूर्वी अ हे उपपद वापरतात. जसं की बघा, 100. आता मला म्हणायचं 100, तर मी काय म्हणणार, 100. त्याच पद्धतीनं लॅक, काय म्हणणार मी, लॅक, 1,00,000, बरोबर. किंवा मला म्हणायचं 1,000, 1000, तर मी म्हणणार 1000. थोडक्यामध्ये संख्यावाचक नामापूर्वी अ हे उपपद वापरलं जातं. नियम क्रमांक पुढचा, कोणतीही संख्या, कोणतीही वस्तू एक या संख्येत दर्शवायची असेल तर त्यापूर्वी वरील नियमाप्रमाणे, म्हणजे जे 4 नियम पाहिले आपण, त्या 5ही नियमांचा वापर करून आपल्याला अ किंवा ॲन हे उपपद वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल कार, तर मी काय म्हणणार, अ कार म्हणजे 1 कार, बरोबर. मला असं म्हणायचं, अ ट्रक, 1 ट्रक. ॲन एलिफंट, 1 हत्ती. म्हणजे कोणती संख्या मला जर 1 या संख्येत दर्शवायची असेल तर मी या 5ही नियमाप्रमाणे अ किंवा ॲन हे उपपद वापरणार. लक्षात येते मित्रांनो? हे 6 नियम ॲन लावण्यासाठी कायम लक्षात ठेवा. एक 7वा नियम आहे, जो नियम खरं पाहायला गेलं तर या ॲनशी संबंधित आहे, पण ॲनचा नियम नाही आहे. नियम लक्षात, तुम्ही जेव्हा याला पाहासाल तुमच्या लक्षात येईल की हा नियम ॲन लावण्यासाठी नाही आहे. काय नियम आहे बघा, संख्येमध्ये न मोजता येणाऱ्या नामाकरता अ किंवा ॲन वापरलं जात नाही. जी गोष्ट संख्येमध्ये मोजता येत नाही, 1 2 3 4, तिच्या आधी ॲन वापरलं जात नाही. कसं? एक्झाम्पल बघा, शुगर. आता शुगर म्हणजे काय? साखर. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये हा गोंधळ होतो की त्यांना असं वाटतं की हे एक वचन आहे, हे एक वचन आहे, पण खरं पाहायला गेलं तर
1 2 3 4 संख्येमध्ये जी गोष्ट मोजता येते. आता मला सांगा, साखर तुम्ही दुकानदाराला असं म्हणता का, भैया एक साखर दे. मग तो आपलं सूक्ष्मदर्शिका घेणार, एक एक कण उचलून टाकणार. असं आहे का काही? नाही. साखर आपण किलोमध्ये पावशेर, छटाक, आतपाव अशी मोजतो. हे क्वांटिफायर आपण दिलेत. नैसर्गिक संख्येमध्ये आपण मोजू शकत नाही. ज्या वस्तू, जे नाम, सामान्य नाम आपण 1 2 3 4 संख्येमध्ये नैसर्गिकरित्या मोजू शकतो, बरोबर, त्याच्या आधी आपण अ किंवा ॲन वापरतो. पण जी गोष्ट 1 2 3 4 संख्येमध्ये मोजता येत नाही, संख्येमध्ये मोजता येत नाही, तिच्या आधी अ किंवा ॲन लागत नाही. दुसरं एक्झाम्पल, मिल्क. आता मिल्क म्हणजे काय? दूध, बरोबर. मला सांगा, दूध 1 2 3 4 संख्येत मोजता येतं का? बरेच जण म्हणतील हो सर, घेतो ना. कसं? नाही मग 1 लिटर, 1 ग्लास. अरे ते ग्लास आहे, ग्लास सामान्य नाम आहे म्हणून आपण लावलं, बरोबर. लिटर हे क्वांटिफायर आपण ठरवलं, हे नैसर्गिक नाही आहे. ओके. तर 1 2 3 4 नैसर्गिक संख्येमध्ये जी गोष्ट मोजता येते त्याआधी अ ॲन लागू शकतं. पण जे संख्येमध्ये मोजताच येत नाही तिथं मात्र अ ॲन वापरलं जात नाही. याला बरेच जण काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊनसुद्धा म्हणतात. म्हणजे संख्येनुसार नामाचे 2 प्रकार पडतात, काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन. तर काउंटेबल नाऊनपूर्वी अ ॲन वापरलं जातं, अनकाउंटेबल नाऊनपूर्वी अ ॲन वापरलं जात नाही. लक्षात आलं? तिसरं एक्झाम्पल, सॉल्ट. आता सॉल्ट म्हणजे काय? मीठ. हे दिसायला एकवचन दिसते, पण एकवचन आहे का? अनेकवचन आहे का? हे ठरवता येत नाही. लक्षात घ्या, जी गोष्ट 1 2 3 4 संख्येत मोजता येत नाही तिच्या आधी अ ॲन लागत नाही, मग सॉल्टच्या आधीही काहीही लागणार नाही. चौथा एक्झाम्पल तुमच्यासमोर घेतो, वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. आता तू म्हणसा सर पाणी 1 2 3 4 संख्येत मोजता येतं, मग कसं मोजता? एक पाणी, बरोबर. मी तुमच्यासमोर एक पाणी आणलं, सूट करता येते. 1 ग्लास पाणी, 1 पाऊच पाणी, 1 बॉटल पाणी, 1 बादली पाणी, 1 ड्राम पाणी, 1 हौद पाणी आपण म्हणू शकतो, पण एक पाणी म्हणू शकत नाही. तर जी गोष्ट 1 2 3 4 संख्येत मोजता येत नाही, म्हणजे संख्येमध्येच मोजता येत नाही, तिच्या आधी अ ॲन हे उपपद वापरलं जात नाही. तर बाळांनो, हे वरचे 7ही नियम जर लक्षात नसतील आले तर परत हा व्हिडिओ पहा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि लाईक करा. नमस्कार.